विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या पाहत आहोत। अल्फ्रेड मार्शल यांना आपण नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ अर्थात निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट असे म्हणतो। अल्फ्रेड मार्शल हे नवसनातनवादी निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट आहेत, नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ। त्यांनी 1890 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थात अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थात अर्थशास्त्राची मूलतत्वे 1890 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला। मार्शल असे म्हणतात की अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा, मानवाच्या हिताचा किंवा मानवाच्या कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। या शास्त्रात प्राप्ती आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो। अर्थशास्त्र या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो। आता डॉक्टर मार्शल यांची ही अर्थशास्त्राची व्याख्या पाहिल्यानंतर डॉक्टर मार्शल यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला दिसून येतात ते आपण पाहूयात। डॉक्टर मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे। अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसांचा अभ्यास। अर्थशास्त्र हे विशेष व्यक्तींचा, व्हीआयपीचा किंवा अशा लोकांचा अभ्यास करत नाही, तर ते सर्वसामान्य लोकांचा अभ्यास करते। अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र आहे। मानव जे आर्थिक वर्तन करतो त्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्राच्या कक्षेत येतो किंवा अर्थशास्त्र त्याचा अभ्यास करते। अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास आहे। कल्याण दोन प्रकारचे असते, भौतिक आणि अभौतिक। तर त्यापैकी भौतिक कल्याणाचा अभ्यास अर्थशास्त्राच्या कक्षेत येतो। म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये मानव ज्या वस्तू आणि सेवांचा वापर करतो त्यातून आपल्या गरजा पूर्ण करतो आणि गरजा पूर्ण झाल्यानंतर मानवाचं जे हित होतं, कल्याण होतं, त्याला आपण भौतिक कल्याण असे म्हणतो। तर अर्थशास्त्र हे मानवाच्या अशा भौतिक कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। आणि अर्थशास्त्र म्हणजे केवळ संपत्तीचा अभ्यास नव्हे। अर्थशास्त्रामध्ये केवळ संपत्तीच्या बाबतचा अभ्यास केला जात नाही, तर मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे। म्हणून मार्शल यांची व्याख्या ही कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या आहे असे आपण म्हणतो। लिओनेल रॉबिन्स या अर्थशास्त्रज्ञाची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला आज पाहायची आहे। लिओनेल रॉबिन्स नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित अशी व्याख्या केलेली आहे। लिओनेल रॉबिन्स यांची ह्या व्याख्येबाबत माहिती घेण्यापूर्वी ही व्याख्या काय विशेष आहे हे लक्षात घ्या। तर ही व्याख्या अर्थशास्त्रातील सर्वात प्रसिद्ध अशी व्याख्या आहे। लिओनेल रॉबिन्स यांची अर्थशास्त्राची जी काय व्याख्या आहे ती फार प्रचलित आहे, फार प्रसिद्ध आहे। लिओनेल रॉबिन्स यांनी 1932 मध्ये एक ग्रंथ लिहिला, अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व
अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व नावाचा जो ग्रंथ त्यांनी 1932 मध्ये लिहिलेला आहे, त्या ग्रंथामध्ये लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या दिलेली आहे. रॉबिन्स प्रत्यक्ष आपल्या व्याख्येमध्ये काय म्हणतात ते आपण पाहूयात. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आता आपल्याला माहिती आहे की मानवाच्या गरजा या अमर्यादित आहेत. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत मानवाला शेकडो प्रकारच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे त्या गरजा ह्या अमर्यादित आहेत. शिवाय वारंवार उद्भवणारे आहेत. एक गरज संपली की परत दुसरी संपली की तिसरी, अशी गरजांची मालिका असते. शिवाय पुनरुद्भवी आहेत. एक गरज पूर्ण केली की ती कायमस्वरूपी पूर्ण झाले असे घडत नाही. ती गरज पुन्हा पुन्हा वारंवार सातत्याने निर्माण होते आणि त्यामुळे गरजा या अमर्यादित आहेत असे म्हटले जाते. आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाकडे 3 प्रकारची साधने आहेत: पैसा, वेळ आणि शक्ती. आणि ही तिन्ही साधने मर्यादित स्वरूपाची आहेत, दुर्मिळ स्वरूपाची आहेत, मर्यादित आहेत. म्हणजे व्यक्तीकडे किती जरी मोठी श्रीमंत व्यक्ती असली तरी त्याच्या दृष्टीने पैसा हा दुर्मिळ असतो, मर्यादितच असतो. व्यक्ती श्रीमंत असली याचा अर्थ त्याच्याकडे अमर्याद पैसा आहे असं होऊ शकत नाही. त्याच्या दृष्टीने तो पैसा मर्यादितच असतो. पैसा, वेळसुद्धा मर्यादित आहे. प्रत्येक व्यक्तीला वेळ मर्यादित दिलेला आहे. दिवसासाठी सर्वांसाठी दिवसाचे जे काही तास आहेत ते सर्वांसाठी समान आहेत. त्यामुळे वेळ मर्यादित आहे, कालावधी मर्यादित आहे. आणि शक्तीसुद्धा मर्यादित आहे, शक्तीला सुद्धा मर्यादा आहे. म्हणजे पैसा, वेळ, शक्ती ही जी साधने आहेत ती मर्यादित आहेत, दुर्मिळ आहेत. पण एक आहे ती पर्यायी उपयोगाची आहेत. साधने जरी मर्यादित असली, कमी असली, दुर्मिळ असली तरी ती पर्यायी उपयोगाची आहेत. म्हणजे पैसा हे साधन आपण अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतो. ही गरज नाही तर दुसरी गरज त्यातून आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे पैसा हे साधन सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतो. वेळ हे साधन अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वापरू शकतो. शक्ती हे साधन अनेक गरजांच्या पूर्ततेसाठी आपण वापरू शकतो. म्हणून पैसा, वेळ आणि शक्ती ही जी साधने आहेत ही जरी मर्यादित असली तरी ती पर्यायी उपयोगाची आहेत. म्हणजे पैशाच्या माध्यमातून आपण चहा घेऊ शकतो किंवा कॉफी घेऊ शकतो किंवा आपण जेवण करू शकतो. म्हणजे ही पर्यायी उपयोग आहेत त्या साधनाचे. किंवा वेळ असेल तर वेळ जो आहे त्या वेळेचा वापर आपण कशासाठी करू शकतो? अभ्यास करण्यासाठी करू शकतो, चित्रपट पाहण्यासाठी करू शकतो किंवा लिखाणासाठी करू शकतो किंवा इतर अनेक ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण करू शकतो. म्हणजे वेळ हे साधन आपण वेगवेगळ्या गरजांच्या पूर्ततेसाठी वापरू शकतो. तसंच शक्तीचं सुद्धा आहे. पैसा, वेळ आणि शक्ती ही साधने जरी दुर्मिळ असली तरी ती पर्यायी उपयोगाची आहे. त्यांचा वापर वेगवेगळ्या पर्यायांसाठी करता येतो. मग अशा अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने, मर्यादित व दुर्मिळ पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालावा लागतो. व्यक्ती त्यांचा मेळ घालते. कोणत्या गरजा पूर्ण करायच्या, कोणत्या गरजा पूर्ण करायच्या नाहीत. हा मेळ घालत असताना
तो जे काही वर्तन करतो, व्यक्ती जे काही वर्तन करते त्याला आपण अर्थशास्त्र असे म्हणतो. त्याचं ते आर्थिक वर्तन आहे. त्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. कारण अर्थशास्त्र हे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मानवाचे जे काय आर्थिक वर्तन घडते त्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून रॉबिन्स यांची ही जी व्याख्या आहे ती व्याख्या परत एकदा समजून घ्या. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. व्याख्या या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. रॉबिन्स यांच्या या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला आता पाहायचे आहेत. व्याख्येमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत तर अमर्याद गरजा किंवा साध्य वॉन्ट्स आपण ज्याला म्हणतो, अनलिमिटेड वॉन्ट्स. मानवी गरजा ज्या आहेत, वॉन्ट्स ज्या आहेत त्या अनलिमिटेड आहेत, अमर्याद आहेत, त्यांना मर्यादा नाही, अनंत आहेत. गरजा कधीही संपत नाहीत. अगदी जन्मलेल्या बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असतात आणि त्या अमर्यादित असतात. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी साधने आहेत, पैसा, वेळ आणि शक्ती, ही साधने मात्र मर्यादित आहेत, कमी प्रमाणात आहेत. अमर्याद गरजा, मर्यादित साधने, पैसा, वेळ आणि शक्ती, ही साधने मर्यादित आहेत, कमी प्रमाणात आहेत. गरजांप्रमाणे साधने अमर्याद नाहीत. गरजा अमर्यादित आहेत पण त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी साधने आपण वापरतो ती मात्र मर्यादित आहेत. गरजांचा प्राधान्यक्रम. गरजा या भिन्न भिन्न स्वरूपाच्या असतात पण सगळ्या गरजा या सारख्या महत्त्वाच्या नसतात. सर्वच गरजा सारख्या महत्त्वाच्या नसतात. त्यातील काही गरजा या जास्त महत्त्वाच्या असतात तर काही गरजा या कमी महत्त्वाच्या असतात. काही गरजा अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात तर काही गरजा कमी तीव्रतेच्या असतात. ज्या गरजा तात्काळ पूर्ण करणे गरजेचे असते, पूर्ण करणे आवश्यक असते, त्यांना आपण प्राधान्य देतो. म्हणजे गरजांचा आपण प्राधान्य ठरवू शकतो, प्राधान्यक्रम ठरवू शकतो. कोणती गरज जास्त महत्त्वाची आहे, कोणती गरज कमी महत्त्वाची आहे, या पद्धतीने आपण त्या पैशाचा, शक्तीचा आणि वेळेचा ताळमेळ घालत असतो. कारण सर्वच गरजा या सारख्या महत्त्वाच्या नसतात. साधनांचे पर्यायी उपयोग. गरजा पूर्ण करण्यासाठी जी साधने आहेत ती पर्यायी उपयोगाची आहेत. त्या साधनांचा उपयोग आपण वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी करू शकतो. पैशाच्या माध्यमातून आपण अनेक गरजा पूर्ण करू शकतो. वेळेच्या माध्यमातून आपण काही गरजा पूर्ण करू शकतो. शक्तीच्या माध्यमातून काही गरजा पूर्ण करू शकतो. म्हणजे पैसा हे साधन आपल्याला वेगवेगळ्या पर्यायी गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येईल. तर रॉबिन्स यांच्या व्याख्येचे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. रॉबिन्स यांची व्याख्या आपण परत एकदा पाहूयात. अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने. अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे. आणि रॉबिन्सच्या व्याख्येचे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. अमर्याद गरजा किंवा अमर्यादित गरजा, साध्य गरजांनाच आपण साध्य असे म्हणतो. मर्यादित साधने, गरजांचा प्राधान्यक्रम आणि साधनांचे पर्यायी उपयोग. विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत आपण ज्या बाबी पाहिलेल्या आहेत त्यामध्ये
आपण असं पाहिलं की शास्त्राचे दोन प्रकार आहेत, एक नैसर्गिक शास्त्र आणि दोन सामाजिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्र कशाला म्हणायचं, सामाजिक शास्त्र कशाला म्हणायचं, त्यालाच आपण वर्तणूक शास्त्र असेही म्हणतो. अर्थशास्त्राच्या व्याख्या. अर्थशास्त्र या शब्दाची उत्पत्ती पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची राणी असं म्हटलेलं आहे. कौटिल्याचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन आपण पाहिला. अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, आणि म्हणून अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. ॲडम स्मिथ यांची व्याख्या जी आहे ती संपत्तीशी संबंधित आहे, ती व्याख्या आपण पाहिली. ॲडम स्मिथ यांना आपण अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतो, आणि त्यांनी 1776 मध्ये अर्थशास्त्रावरती एक ग्रंथ लिहिला ज्याला आपण राष्ट्राची संपत्ती असे म्हणतो, अँड एन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स. ॲडम स्मिथ यांची व्याख्या, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. त्यानंतर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहिली. अल्फ्रेड मार्शल यांना आपण नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असे म्हणतो. अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स नावाचा ग्रंथ त्यांनी 1890 मध्ये लिहिलेला आहे. अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र होय. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. त्यानंतर लिओनेल रॉबिन्स यांची व्याख्या जी आहे ती दुर्मिळतेवर आधारित व्याख्या आपण पाहिली. अर्थशास्त्रातील ही सर्वात प्रसिद्ध व्याख्या आहे. 1932 मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. 1932 मध्ये अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आणि रॉबिन्स यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, अर्थशास्त्राचं वर्गीकरण जे आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असं दोन भागामध्ये केलेलं आहे. ते वर्गीकरण कोणी केले आणि हे दोन शास्त्र काय आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढील तासामध्ये घेऊयात. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.